नमस्कार. आज आपण एका अशा भाषेबद्दल बोलणार आहोत जिला शब्दांची गरजच नाही. हो, बरोबर ओळखलत. चेहऱ्यावरचे भाव. ही केवळ एक गंमत नाही, तर मुलांच्या विकासासाठी एक खूप महत्वाची कृती आहे. पण पुढे जाण्याआधी एक छोटासा प्रश्न. कधी विचार केलाय की आपण काहीही न बोलता अगदी शांतपणे एकमेकांशी कसं बोलू शकतो? उत्तर अगदी सोपं आहे. आपल्या चेहऱ्याने. आपलं एक हसू किंवा डोळे मोठे करणं, यातून आपला चेहरा आनंद, दुःख, राग अशा कितीतरी गोष्टी शब्दांशिवाय सांगून जातो. चला तर मग मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतली एक मस्त कृती पाहूया. कृती क्रमांक 115, जिचं नाव आहे चेहऱ्याने गप्पा. या सोप्या कृतीचा उद्देश आहे मुलांमधली भावनिक कौशल्य आणि त्यांची अभिनय क्षमता वाढवणं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये का? यासाठी काहीच वेगळी तयारी लागत नाही. फक्त एक मोठा आरसा हवा, ज्यात मुलाला आपला चेहरा अगदी स्पष्ट दिसेल. आणि हो, तुमच्याकडे जर हसरे आणि रडके मुखवटे असतील तर खूपच छान. पण नसले तरी काहीच हरकत नाही, आपण चेहऱ्यावरच ते भाव आणणार आहोत. चला, आता सुरुवात करूया सगळ्यात लहान वयोगटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. यांच्यासोबत आपण हसणं आणि रडणं यांसारख्या अगदी सोप्या मूलभूत भावनांबद्दल शिकणार आहोत. सुरुवात करूया एका गोड भावनेनं. मुलांना आरशासमोर उभं करा आणि म्हणा, जेव्हा मला चॉकलेट मिळतं तेव्हा मी कशी हसते, अशी. आणि त्यांना स्वतःचा हसरा चेहरा आरशात बघू द्या. आता हसण्याच्या एकदम विरुद्ध भावना. मुलांना आता म्हणायला सांगा, जेव्हा मी खाली पडते तेव्हा मी रडते. आणि मग त्यांना रडण्याचा अभिनय करायला सांगा. हे दोन्ही झाल्यावर मुलांना सहज विचारा, बरं सांगा, कोणता चेहरा जास्त छान दिसतोय, हसलेला की रडलेला? बघा, या एका सोप्या प्रश्नातून हसण्याचं महत्त्व त्यांच्या मनात किती छान रुजेल. आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, म्हणजे त्यांच्या भावनाही जरा गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. तर मग 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी राग आणि आश्चर्य या 2 भावना कशा ओळखायच्या ते पाहूया. राग ही भावना समजून घेण्यासाठी त्यांच्याच अनुभवाशी जोडलेला एक प्रसंग घेऊया. विचारा, समजा तुमचं आवडतं खेळणं कुणीतरी तोडलं तर कसं वाटेल? काय येईल तुम्हाला? उत्तर अगदी तयार असेल, राग. मग त्यांना शिकवा की रागीट चेहरा कसा करायचा. सांगा, चला डोळे एकदम मोठे करा आणि ओठ घट्ट बंद करा. आरशात बघून असा चेहरा करायला मुलांना नक्कीच गंमत वाटेल. आणि आता आश्चर्याची पाळी. मुलांना कल्पना करायला सांगा. विचार करा, अचानक तुमच्यासमोर एक भला मोठा हत्ती आला. तुमच्या तोंडून काय निघेल? बापरे! ही कल्पनाच आश्चर्याची भावना निर्माण करते. आणि आश्चर्यचकित चेहरा करणं तर त्याहूनही सोपं आहे. फक्त तोंड उघडायचं आणि डोळे मोठे करायचे. मुलं एकमेकांचे असे मजेशीर चेहरे बघून हसता हसता खूप काही शिकतील. आता आपण या कृतीला एका पुढच्या स्तरावर घेऊन जाऊया. 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी आपण पाहणार आहोत मूक अभिनय. म्हणजे काय, तर एकही शब्द न बोलता फक्त चेहऱ्याने आणि हावभावाने एखादी गोष्ट सांगणं. यात मुलांना एक प्रसंग द्यायचा आणि त्यांना न बोलता फक्त चेहऱ्याने अभिनय करायला सांगायचं. चला, पहिला प्रसंग घेऊया. तुम्हाला एक कडू औषध प्यायचंय. कल्पना करा, कसा होईल चेहरा? नक्कीच नाक मुरडलं जाईल, तोंड वेडवाकडं होईल, हो ना? हेच तर आहे कल्पनाशक्ती वापरून भावना व्यक्त करणं. असे आणखीही प्रसंग आपण घेऊ शकतो, जसं की तुम्हाला खूप जास्त झोप येतेय, किंवा अरे देवा, कुठून तरी खूप घाणेरडा वास येतोय. हे सगळे प्रसंग शब्दांशिवाय संवाद साधण्याचा उत्तम सराव आहेत. तर ही होती चेहऱ्याने गप्पा. ही सोपी पण खूपच प्रभावी कृती. पण ही सगळी गंमत करता करता मुलं नकळतपणे नेमकं काय शिकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. चला, या कृतीचे फायदे जाणून घेऊया. याचे 4 मुख्य फायदे आहेत. सगळ्यात पहिलं, मुलांना भावनांची जाणीव होते. त्यांना हे कळतं की आनंद, दुःख, राग या भावना मनात येतात आणि त्या चेहऱ्यावरही दिसतात. दुसरं म्हणजे त्यांची स्वजाणीव वाढते. आरशामुळे त्यांना कळतं की वेगवेगळ्या भावनांच्या वेळी आपला चेहरा कसा बदलतो. तिसरा फायदा म्हणजे अशाब्दिक संवाद कौशल्य, म्हणजेच न बोलताही आपण आपलं म्हणणं मांडू शकतो हे ते शिकतात. आणि चौथं म्हणजे त्यांचं निरीक्षण आणि अभिनय कौशल्य आपोआपच विकसित होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर भावना ही एक स्वतंत्र भाषाच आहे, जिला शब्दांची गरज लागत नाही.
आणि ही भाषा समजणं आणि ती व्यक्त करता येणं हे मुलांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे. हे सगळं ऐकल्यावर आता स्वतःला एक प्रश्न विचारा. आज तुमचा चेहरा कोणती गोष्ट सांगतोय?